नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचंच आपल्या युट्यूब चॅनल वी सारंग आर्ट ब्लॉग मध्ये. मित्रांनो, थोड्या दिवसापूर्वीच मी देऊळ बंद 2 हा सिनेमा पाहिला आणि खूप वेगळी स्टोरी होती. प्रवीण तरडे सरांनी ती स्टोरी मांडली आहे ना शेतकऱ्यांबद्दल, ती खरंच अप्रतिम आहे आणि सल्यूट आहे अशा स्टोरीला. आणि स्वामींच्या बद्दलचं त्यांचं जी लगाव म्हणजे लागवणाची जी आहे ना, ती बोलतात ना एक आतुरता स्वामींबद्दलची, ती खूप भारी आहे. आणि ती पूर्ण सिनेमा हा शेतकऱ्यांबद्दल आहे. आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांबद्दलची जी माहिती आजपर्यंत सिनेमामधनं ही आपल्या मराठी सिनेमामध्ये ही अशी मी काहीतरी वेगळी स्टोरी पाहिली आहे आणि खूप भारी वाटलं ते स्टोरी बघून. शेतकरी आत्महत्या करतो तर त्याची कारणं काय आणि आत्महत्या हा पळवाट आहे हे स्वामींनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्या मूवी मधनही आपल्याला बोध घेण्यासारखा तोच आहे. आयुष्य भरपूर दिलेलं आहे देवानी सर्वांना, पण माणूस हा स्वतःच्या इगोमुळे आयुष्य संपवतो. आणि प्रत्येकाला वाट असते, प्रत्येक गोष्टीला वाट असते, अशी नाही की कोणत्या गोष्टीला वाट नाहीये. तुम्हाला जर मान्य असेल ना तर तुम्ही जे काम करता, भले तो शेतकरी असो कोणताही प्रकारचं काम असो, त्याची वेळेनुसार बदलत्या वेळेनुसार तुम्हाला ते तंत्रज्ञान ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्या तंत्रज्ञानाने चाललं पाहिजे असं मला वाटतं. आणि असंही मूवी मध्ये दाखवलंय. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की खरंच देऊळ बंद पाहिला पाहिजे ना, तर तुम्ही नक्कीच जा. तुम्हाला बोध घेण्यासारखं बरंच आहे. आणि अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आता येत आहे. देऊळ बंद 3, 4, 5, 6 अत्यंत देऊळ बंद 11 पर्यंत ती सिरीज चालणार आहे असं मला कुठेतरी ऐकण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही जा ना तर परिवार सोबत जा, कोणालाही घेऊन जा, पण तो मूवी बघितल्यानंतर, तो सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला काहीतरी वेगळंच एक फील येईल की यार खरंच आपण खूप चुका करतो. आणि कोणाबद्दलही वाईट विचार करू नका, कोणाबद्दलही वाईट बोलू नका. तुमचं काम आहे, तुम्ही त्या दिशेला जा, तुमच्या कामाच्या दिशेला जा. तुम्हाला कोणी अडवणूक येणार नाही. स्वामींवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी या जगात वेगळं काही नाही. तुम्ही कोणाचीही मदत घ्यायची गरज नाही. तुमचं आत्मबल आणि तुमचा विश्वास आहे ना तर सगळं होऊन जातं. चला, मूवी बघायला नक्की जा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.